तुम्ही म्हणताय की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा तुमची मागणी आहे, पण अजित पवारांचं तर म्हणणं असं आहे की मला तो पत्त्या पण माहिती नाही, पार्थ पवारांनी हे व्यवहार केले हे मला माहितीच नाही. मग याच्यामध्ये आका कोण आहे? तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील, कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज, सुनेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज, अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज, आता त्याच्यात कोण कोण आहेत, त्याच्यात किती जमिनी आहेत, या सगळ्याचेच खुलासे करणार आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे. ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की 2009 मध्ये माझ्यावर काही आरोप झाले, 15-16 वर्षात ते सिद्ध नाही झाले. प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता. चार्जशीट देखील फाईल झाली होती. बाळगंगा धरणात, कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती. पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या, त्या सगळ्या रिओपन झाल्या, तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही. अगदी कारण ते सुरुवातीला पहिल्याच दिवशी जेव्हा विचारलं गेलं ते भांबावले होते आणि तेव्हा ते म्हणालेत की मला कल्पना आहे की असं काहीतरी होत होतं. पण दुसऱ्या दिवशी मला वाटतं फडणवीसांनी त्यांना पट्टी पडवली असेल आणि त्यानंतर त्यांची भाषा बदलली. मग म्हणतात मला माहितच नव्हतं, मी तर सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत काम करत असतो. म्हणूनच तुमचा मुलगा काय करतो आणि 300 कोटी ही अजित पवारांसाठी जसं मी म्हटलं चिल्लर रक्कम आहे. कारण जो 72,000 कोटीचा स्कॅम पचवतो त्यांच्यासाठी 300 कोटी ही चिल्लर रक्कम आहे. कसं पटेल सांगा ना. कारण त्याच्यात ते असंही म्हणाले की तज्ज्ञांकडनं घ्यायला हवं, आपण तज्ज्ञांना विचारून अमुक व्यवहार करायला हवे. मुलं मोठी झाली तरीही त्यांनी तज्ज्ञांचं रेकमेंडेशन घ्यायला हवं असं देखील ते म्हणाले. पण आत्ताच्या घटकेला जसं मी दाखवलं, दुय्यम निबंधक सुद्धा जर म्हणत असतील की हे अग्रीमेंट रद्द करण्यासाठी तुम्ही कंडिशन नंबर 1 आणि कंडिशन नंबर 2 पूर्तता करून ते डॉक्युमेंट आणा, म्हणजे या निबंधकांना सुद्धा कायदा माहित नाही की हे व्यवहार हे दोघं माणसं करूच शकत नाही. हा व्यवहार रद्द होऊच शकत नाही या 2 व्यक्तींकडनं. हा जर रद्द करायचा झाला तर सरकारला सिव्हिल कोर्टात दाद मागायला पाहिजे आणि सिव्हिल कोर्टच्या ऑर्डरनीच हा व्यवहार रद्द होऊ शकतो. मला असं वाटतं की जो माणूस स्कॅमवर स्कॅम करतो आणि तरी पण बिनधास्तपणे म्हणतो, म्हणजे त्यांनी सिंचन घोटाळा तर अख्ख्या महाराष्ट्राने त्याचा कीस फाडलेला बघितला, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकचा घोटाळा बघितला, सगळे साखर कारखाने कसे सगळे घशात घातले 5-5, 6-6 ते सगळे बघितले, जरांदेशवरवर ईडीची इन्क्वायरी चालली होती ती बघितली. ते ही माणसं ना, यांना फक्त पैसा पैसा आणि पैसा लागतो. मग तो कुठूनही यावा, कोणाकडनंही यावा, तो महार असो, कोणी खालच्या म्हणजे बाकीच्या याच्यातले असो, जातीतले असो, कुठल्याही जातीतले असो, धर्मातले असो, त्यांना कशालाचाही फरक पडत नाही. त्यांना फक्त दिसतो तो भ्रष्टाचार आणि पैसा आणि सत्ता. नाही, आता बावनकुळेंना या सगळ्या गोष्टी माहित नाही. मग कलेक्टर यांना जे पत्र थेट डिसेंबरमध्ये गेलं होतं, त्यांनी ते वर कळवलं नाही. जर कळवलं असेल तर त्यांनी दाखवावं, नसेल कळवलं तर आपण बावनकुळेंना म्हणू शकतो. पण आत्ताच्या घटकेला हे प्रकरण त्यांना माहित नाही असं मी मानू शकत नाही. आता काल मी असाही एक आरोप ऐकला की हे जे पेपर्स आहेत सुरुवातीचे ते शिंदे गटाकडनं लीक झाले होते. कारण शिंदेना काही मुख्यमंत्री पद हवं होतं म्हणून शिंदेकडनं लीक झाले. कोणी म्हणतं राष्ट्रवादीला आता डच्चू द्यायचा आहे मुख्यमंत्र्यांना म्हणून हे सगळं केलं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत मला वाटतं कोल्हापूरला अजित पवार आणि शरद पवार एकत्र येत आहेत हे ऐकून देवेंद्र फडणवीसांनी हे पेपर लीक केले. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.